गुरुचरण और पिच बॉल हवेत खेळलेत. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे, तो चेंडूपर्यंत पोहोचलाय. विकेट आली आहे. 5वा धक्का 58 धावांवरती. 4 चेंडू 25 ची गरज आहे. या पुढचा सामना स्वामी समर्थ 11 उसगाव क्रिकेट टीमच्या विरोधात. या सामन्यातील विजेता संघ लगेचच आपली लढत खेळेल आणि त्या सामन्यामध्ये विजय होणारा संघ क्वार्टर फायनल मध्ये तुवी क्रिकेटर्स वज्रिम क्रिकेट टीमच्या बरोबर खेळेल. एकंदरीत आजच्या रात्री 7 सामने आपल्या भेटीसाठी, त्यामध्ये सामना क्रमांक 5 तुम्ही पाहताय. अजून 2 सामने बाकी आजच्या रात्रीतील रात्रकालीन क्रिकेट टुर्नामेंट मधील आजच्या 3ऱ्या रजनीमधील 5वा सामना तुम्ही पाहताय. 4 चेंडू 25 धावांची अजून आवश्यकता विजयासाठी शान स्ट्रायकर्स वाडेम क्रिकेट टीमला. यूट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक खूप चांगले कमेंट्स करतात या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं देखील मनापासून आपण धन्यवाद आणि आभार व्यक्त करूयात. हवेमध्ये खेळलेत. मिड विकेटला एक झेल टिपलाय आणि त्या दरम्यान अजून एक विकेट आली आहे. मोठ्या फटक्यांच्या आहारी जात आहेत आणि मोठ्या फटक्यांशिवाय आता पर्यायही राहिला नाहीये. 3 चेंडू 25 ची गरज आहे. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 58 धावा. स्वामी समर्थ 11 उसगाव क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये या पुढची लढत या सामन्यातील विजेत्या संघाची होईल. तो सामना पाहण्यासाठी देखील प्रेक्षक आतुर झालेत. तुवी क्रिकेटर्स वज्रिम क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश मिळवतोय. त्यांच्या बरोबर शेवटचा सामना होईल आजच्या रात्रीतील. अजून 2 सामने बाकी आहेत. प्रेक्षकांना क्रिकेट पाहण्याची, सामने पाहण्याची अजून संधी मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज तयार और पिच बॉल समोर खेळलेत. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा लॉंग ऑफला आले आहेत आणि त्या दरम्यान विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे सागर मोरजकरने. एकदा जोरदार आपण टाळ्यांचा कडकडाट करूया. हॅट्रिक बॉल होता, मोठ्या फटक्यांच्या आहारी गेले आणि विकेट हॅट्रिक इथे बनवली आहे. सलग 3 चेंडू मध्ये 3 विकेट, हे देखील आजचं वैशिष्ट्य राहिलंय. सागर मोरजकर सामन्याची आता मात्र औपचारिकता बाकी. 2 चेंडू 25 ची गरज. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 58 धावा.